मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनगरामध्ये अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं। जोगेश्वरी पूर्व ते पश्चिमला जोडणाऱ्या मार्गावर खड्डेच खड्डे दिसतायत आणि या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास होतोय, वाहतूक मंदावतीये आणि वाहनांच्या रांगा लागतायत। आढावा घेतलाय सत्यम सिंग यांनी। तर खड्डेमुक्त मुंबईचं आश्वासन गेली वर्षानुवर्ष आपण ऐकतोय। प्रत्येक निवडणुकांमध्ये खड्डेमुक्त मुंबईचं आश्वासन दिलं जातं, पण आठवडाभर जरी पाऊस झाला तरी सुद्धा या खड्ड्यांची अक्षरशः चाळण होते आणि पुन्हा एकदा तोच त्रास, तोच मनस्ताप मुंबईतल्या वाहन चालकांच्या माथी मारला जातो। त्यामुळे मुंबई खरंच खड्डेमुक्त होणार का आणि ती कधी होणार या प्रश्नासमोरचं प्रश्नचिन्ह मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। हा रस्ता जर आपण पाहिला तर पूर्ण 1 मीटरचा पण परिसर नाहीये की जो खड्ड्यांशिवाय आहे। अगदी काही फुटाच्या अंतरावरती हे खड्डे आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या रस्त्यांवरून गाड्या चालवायच्या कशा हा मोठा प्रश्न वाहन चालकांसमोर आहे। मुंबईत मागील 3 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनगरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे। आपण आहोत सध्या जोगेश्वरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा व ठाकरे पुलावर। या ठिकाणी आपण एकंदरीत दृश्य पाहिलं तर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आहेत 2 ते 2.5 फुटाचे मोठमोठे खड्डे आहेत या ठिकाणी पडले आहेत। खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्यामुळे वाहन चालकांना या खड्ड्यामधून मोठी कसरत करावी लागत आहे। खरं तर आपण पाहिलं तर काही दिवस पूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आलं होतं, मात्र 2 ते 3 दिवसाच्या पावसामध्ये रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे गाड्यांचं मोठं नुकसान होत आहे। त्यासोबत वाहन चालकांनी मोठी कसरत करावी लागत आहे। सध्या एकंदरीत दृश्य पाहिलं तर या उड्डाण पुलावर आहे जे जोगेश्वरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा या पुलावर आहे, तर मोठी वाहतूक कोंडी देखील या खड्ड्यांमुळे निर्माण झाली आहे। सध्या एकंदरीत आपण पाहिलं तर जोगेश्वरी पूर्व ते पश्चिम बाजूने जाण्याचा मार्ग दिशेने आहेत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहनांचा लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। खरं तर सकाळची वेळ आहे, मोठ्या संख्येमध्ये चाकरमानी असतील खाजगी गाड्या घेऊन कामासाठी निघाले, मात्र या खड्ड्यांमुळे आहेत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे आणि याच वाहतूक कोंडीचा फटका आहेत सर्वसामान्य मुंबईकरांना पडताना पाहायला मिळत। खरं तर मुंबई महानगरपालिकेचे दावा होता या वर्षी 80% जे रस्ते आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात आले, त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडणार नाही। मात्र आपण पाहिलं तर अवघ्या 2 ते 3 दिवसाच्या पावसामध्ये मुंबईचे रस्ते आहेत पूर्ण मोठमोठ्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे। त्यामुळे मुंबईकर आहेत या मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात कुठेतरी मोठी नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन मोहनचा सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई।